ओके सर। सर, काल माननीय अजितदादा पवार यांनी सादर केलेलं महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे. हे बजेट सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि महिला, दलित, आदिवासी, युवक, शेतकरी आणि सर्वांनाच न्याय देणार अशा पद्धतीचं बजेट आहे. या बजेटमुळे महाराष्ट्राचा जो विकास आहे तो विकास हा गतीने होणार आहे. आणि हा महिना आहे जून महिना. आणि आता मजबूत होणार आहे महाराष्ट्रातली महिना. महाराष्ट्रातल्या मुलींना, महिलांना न्याय देणार अशा पद्धतीचे बजेट आहे. या बजेटला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि भारत सरकारकडून ज्या ज्या योजना ते भारत सरकारकडून पाठवतील त्या योजनाला मंजुरी मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी सरकारमधला मंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करणार आहे. माझ्या मंत्रालयाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आज आमची महाराष्ट्र कमिटीची बैठक झाली आणि त्या कमिटीमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे. त्याचबरोबर एक विधान परिषद सदस्यपद मिळालं पाहिजे. त्याचबरोबर महामंडळाची 2 चेअरमन पद आणि जिल्ह्याच्या कमिटी आहेत, तालुक्याच्या कमिटी आहेत, त्याच्यामध्ये आरपीआय रिप्रेझेंटेटिव्ह मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे महायुतीचे नेते आहेत ते तर बीजेपी बरोबर आमचा अलायन्स आहे. त्यानंतर आता माननीय एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आहेत, त्याचा सर्वांची बोलून रिपब्लिकन पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. 17 जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे. ज्या काही जागा आपल्या काय हरल्या, अजूनही जागा आम्हाला 40 पर्यंत मिळायला हव्या होत्या. संविधानाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ठेवला. आणि हे लोक सत्तेवर आले तरी संविधान बदलतील अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण केल्यामुळं आम्हाला काही प्रमाणामध्ये अपयश जरी आलेलं असलं तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष दलितांची जी मतं आहे ही मतं लोकसभेमध्ये थोडी जिकडे तिकडे काय झाली होती ही सगळी मतं महायुतीच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न आरपीआयच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. पण आरपीआयला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, दलित मतं आपल्या बाजूला आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही महायुतीच्या नेत्यांची चर्चा करणार आहोत. आणि येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 170 ते 180 जागा मिळतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. हिंदी में बता दीजिए जो बजट आया है किस तरह से देख रहे हैं और महिलाओं के लिए खासकर एक स्कीम लाई है सरकार. हाँ, तो मतलब जो महाराष्ट्र सरकार ने माननीय अजितदादा पवार जी ने जो बजट कल पेश किया है ये बजट सामाजिक न्याय के साथ साथ आर्थिक न्याय देने वाला बजट है. ये महिलाएं हैं, लड़कियां हैं, युवा है, किसान है, दलित है, आदिवासी है, ओबीसी है, ऐसे सब लोगों को न्याय देने वाला बजट है. और इसीलिए इस बजट का मैं स्वागत करता हूं. और लोकसभा में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओं ने बहुत मेहनत करके हमारे महायुति के 17 उम्मीदवार चुनकर लाए हैं. हमें 40 सीट चुनकर आने की संभावना थी, आशा थी, लेकिन ये अपोजिशन ने मतलब जो मुद्दा संविधान का मुद्दा है लोगों में समरण निर्माण करने का काम किया, तो लोगों के साथ ब्लैकमेल करने का काम किया. और मतलब जो दलित वोट है, माइनॉरिटी का वोट है, उसको डिस्टर्ब करने का प्रयत्न इन लोगों ने किया था. इसीलिए हमारी सीट कुछ कम जरूर आई है, लेकिन जो वोटिंग में मिला है ये वोटिंग महाविकास आघाड़ी और महायुति का आगे पीछे वोटिंग है. इसीलिए विधानसभा के चुनाव में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूरी ताकत से महायुति के साथ रहेगी.
लेकिन रिपब्लिकन पार्टी को एक 8-10 सीटें विधानसभा की मिलनी चाहिए। आने वाले विस्तार में आरपीआई को एक मंत्रिपद मिलना चाहिए, एक विधान परिषद मिलना चाहिए, महामंडल के भी जो चेयरमैन पद 1-2 में मिलना चाहिए। इसी तरह की हमारी मांग है और दलित वोटों को बड़ी संख्या में अपने तरफ खींचने का प्रयत्न इस वक्त हम सब लोग करने वाले हैं। और आने वाले विधानसभा के चुनाव में 170 से लेकर 180 तक सीटें हमारी आएगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। माननीय एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी, अजित दादा पवार जी, आरपीआई और हमारी जो मित्र पार्टी के सभी हमारे नेता लोग हैं, ये हम सब लोग एक स्ट्रैटेजी तैयार करेंगे और आने वाले विधानसभा के चुनाव में महायुति की सरकार आएगी। सर, विपक्ष ने कहा है चादर लगी फटने तो खैरात लगी फटने। हाँ, मतलब बजट में ये कहा है चादर लगी फटने तो खैरात लगी फटने। इस पे आप क्या कहेंगे? क्या बोलिए? चादर लगी फटने तो खैरात लगी फटने। बजट में ये कहा है बजेट और बोलले खैरात वाटली का बजेटसाठी चादर लगे फटणे हाँ? खैरात लगे फाटणे चादर लगे बजेट जाहीर केलं ना का? तो खैरात लगे खैरात वाटते नहीं, चदर हमारी फटने वाली नहीं है और देवेंद्र फडणवीस भी हटने वाले नहीं है, तो वो कुछ भी आरोप न करे। लेकिन हम कुछ को बांटने काम नहीं कर रहे हैं, हम तो मतलब लोगों की सेवा कर रहे हैं, हम लोगों का विकास कर रहे हैं और इसीलिए मतलब हमें जरूर मतलब सत्ता मिलने वाली है। विरोधक लोग कोई भी आरोप करते रहे, लेकिन हमारी महायुति मजबूत है, हम सब लोग एक साथ लड़ेंगे और आगे बढ़ेंगे।